अमरावती शहरातील नागरिकांच्या बंद घरांना लक्ष्य करून लाखोंच्या ऐवजावर हात साफ करणाऱ्या 3 अट्टल घरफोड्यांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला गुरुवारी यश आलं। आरोपींनी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील 2 घरफोडींची कबुली दिली। त्यानुसार त्यांच्याकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। न्यायालयाने आरोपींना 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। किशोर तेजराव वाया राहणार बुलढाणा, राजू शिवाजीराव इंगळे राहणार बारई व आकाश प्रकाश पवार वय वर्ष 26 राहणार साखरखेरडा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुल कॉलनी येथील रहिवासी अविनाश प्रताप शिवनेकर यांचं बंद घर फोडून 2,36,900 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता। ही घटना 14 मे 2019 रोजी उघडकीस आली होती। शिवाय कक्कड लेआउट येथील रहिवासी विनोद गुलाब सवाई यांचं घर फोडून ऐवज लांबवण्यात आला। याबद्दल राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते। तसंच गुन्हे शाखाही या गुन्ह्यांचा समांतर तपास करत होती। मिळालेल्या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुणकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राम गीते, विकास रायबोले, जावेद अहमद, अजय मिश्रा, दिनेश नांदे, मोहम्मद सुलतान, निवृत्ती काकड आदींनी कारवाई करून या तिघांना अटक केली आहे। शफीक अहमद, विदर्भ न्यूज, अमरावती।